चालू. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आता इथं आलोय गोल्डन ग्रुप संचलित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ज्या मंडळाचे आम्ही जुने कार्यकर्ते आहेत, जे मंडळ गेली 21 वर्ष अविरत आणि अखंडितपणे कार्यरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमच्या मंडळाची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे आमचं कर्तव्य आहे. गेली 21 वर्ष आपल्या गावामध्ये 2,500 ते 3,000 लोकसंख्या असलेलं आपलं हे चिकोत्रा खोऱ्यावरती वसलेलं आहे. नदीच्या अगदी काठावरती आहे. गलगले, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आपल्या गावामध्ये गेली 20 ते 21 वर्ष 3 मंडळे गणेश मंडळे आहेत. एक आपलं हे गोल्डन ग्रुप संचलित, दुसरं वरच्या गलीला आहे ओम गणेश समर्थ मंडळ आणि तिसरं यंगस्टर ग्रुप दत्तनगर माळवणी. तर 21 वर्षामध्ये या तिन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन आहे. त्यामुळं गेली 21 वर्षामध्ये गावात कुठलाही कलह नाही. गणेश विसर्जन मिरवणूक असेल, गणेश आगमनापासून एकमेकांच्या कार्यक्रमांच्यासाठी सपोर्ट असतो. 2005 या साली आमच्या या मंडळाची स्थापना झाली, सुरुवात झाली. अतिशय गणेश उत्सव अगदी 8 दिवसावरती होता आणि आमच्या डोक्यात ही कल्पना आली, राबवायचं कसं. आर्थिक टंचाई होती. आम्ही त्यावेळी 21 वर्षापूर्वी आमचं पण वय थोडं कमी होतं, पण गणेशोत्सव साजरा करायचा हे मनात पक्क केलं होतं. आणि थोड्याशा मोठभर कार्यकर्त्यांच्या सोबत घेऊन त्यांच्या सहकार्यातनं, म्हणजे आता इथं उपस्थित तुम्हाला सर्व कार्यकर्ते दिसणार नाहीत, कारण बाप्पांची आरती झाली आणि थोडे कार्यकर्ते आपले माळवाळच्या यंगस्टर ग्रुपचा प्रसाद आहे तिकडे प्रसाद घेण्यासाठी गेले. त्याच्यामध्ये आता आम्ही बघतो इथं विनायक पडळकर आहेत, उमेश गावडे आहेत, त्याबरोबर सचिन पटेल असतील, अवधूत गोरे असतील, अजित पळकर असतील, असे बरेचसे कार्यकर्ते जुने, राजेंद्र पाटील असतील, असे मोठभर कार्यकर्ते आमच्या सोबत घेऊन हे मंडळ चालू केलं. सुरुवातीला आमच्याकडे काही नव्हतं. त्यावेळी आमची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आम्हाला मूर्ती देऊन मदत केली. ते मेथी गावचे बाळूमामाचे निस्सीम भक्त दिवंगत कैलासवासी केरबा बैलकर पुजारी मामा यांच्या हस्तेच मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून आम्ही या मंडळाची सुरुवात केली. पहिली 3 ते 4 वर्ष आमची अतिशय हालाकीची आणि कष्टाची गेली, पण बाप्पांचा आशीर्वाद आणि भावेश्वरीची कृपा. आपण जो आता आमचा बाप्पा बघताय, तो बाप्पा आम्ही आमच्या या ग्रामदैवत जे भावेश्वरीचं मंदिर आहे, त्या मंदिरातच आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतोय. सुरुवातीचे 2 वर्ष ज्यावेळी मंदिराचं बांधकाम सुरू होतं, त्यावेळी आम्ही हा बाप्पा इथं खाली बसवत होतो. तिथं लिंबाचं झाड होतं. त्याच्यानंतर मंदिरामध्ये बसवायच्या वेळी आम्ही पुजाऱ्यांच्याकडून चौकशी करून कौल उजवा दिला, कारण का मंदिरामध्येच देवाच्या ठिकाणीच आपण देव बसवतोय, त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही असं आम्ही बसवला. गेल्या 21 वर्षामध्ये अगदी गणेशोत्सवामध्ये आगमनापासून विसर्जनापर्यंत कुठलंही गालबोट लागलं नाही, कुठलाही कार्यक्रम आमचा हे झाला नाही. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट एवढंच की बऱ्याचशा लोकांना हा नवसाचा राजा जे नवस मागितलं ते त्यांचं पूर्ण झालं, म्हणूनच आम्ही याला नवसाचा राजा म्हणतो. या नवसाचे म्हणजे बऱ्याचशा लोकांना याचं प्रचिती आल्यामुळे आमच्या नवसाच्या राजाला बरेचसे चांदीचे आभूषणे पण आले. बऱ्याचशा ज्ञात अज्ञात लोकांनी आजपर्यंत आम्हाला वस्तूच्या पैशांच्या स्वरूपात भरपूर मदत केली, सहकार्य केलं आहे. आमची पुढची 5 ते 7 वर्ष श्रींच्या मूर्तीसाठी आणि महाप्रसादासाठी किंवा बाकीच्या सर्व वस्तूंच्यासाठी बुकिंग्स आहे. याच्यातून तुम्हाला ध्यानात येईल रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर होम मिनिस्टर असेल. गेली सलग 4 वर्ष आपल्याच महिलांच्या पुढाकारातून आणि महिलांच्या सहकार्यातून आणि त्यांच्याच आर्थिक नियोजनातून होम मिनिस्टरसारखे किंवा प्रतीक पाटलांच्यासारखे, शुभम पाटलांच्यासारखे त्यांनी कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. परवाच आपला तो अतिशय भरघोस अशा प्रचंड प्रतिसादामध्ये पूर्ण झाला. त्याचबरोबर रक्तदान शिबिर आम्ही काल घेतले होतं, ज्याच्यामध्ये तब्बल 41 लोकांनी रक्तदान केलं. म्हणजे असे विधायक कार्यक्रम आम्ही घेतो, आपणही घ्या. आम्ही सुद्धा दुसऱ्या मंडळांच्याकडे जाऊन त्यांच्या आयडियाज घेतोय, चांगलं जे काय आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, ते आमचं कर्तव्यच आहे. आर्थिक उधळपट्टी कुठेही जास्त होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. असंच आणखी काय थोड्याशा देणगीतून आपण शाळेला पण मदत केलेली आहे थोडी. हां, म्हणजे बघा, आम्ही जे काय पैसे आम्हाला उपलब्ध होते त्यातून जिल्हा परिषद आपली मराठी शाळा ती वाचली पाहिजे, तिथल्या गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूनं आम्ही त्यांना थोडीफार मदत पण करतो. म्हणजे आमच्याकडे जे काय पैसे येतात त्या पैशाचा विधायक आणि सदुपयोग व्हावा या हेतूनं आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आहे. अजूनही काही लोकांच्या डोक्यात कल्पना असतील तर त्या कल्पना आम्हाला सुचवाव्यात, आम्ही त्याचा नक्कीच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीन. आणि सर्व कार्यक्रम नियोजनमध्ये आमचे कुठेही कार्यकर्ते कमी पडत नाहीत. 2005मध्ये अतिशय छोटं रोपटं लावलं होतं आम्ही, आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. मोजके कार्यकर्ते होते सुरुवातीला, आज कार्यकर्त्यांची फौज आहे.
म्हणजे कमीत कमी 150 ते 200 कार्यकर्ते आपल्या या मंडळामध्ये आता सक्रिय आहेत आणि आत्ताच्या जनरेशनचे कार्यकर्ते आम्ही आज फक्त मॉरल सपोर्ट म्हणून त्यांच्यासोबत आहे, एक मार्गदर्शन करतो. आम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील जेवढी ग्रामस्थ मंडळी आहेत आजपर्यंत त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेलंच आहे. इथून पुढेही त्यांचा सपोर्ट हवा आम्हाला आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी असा आमचा गणेशोत्सव भरत जाऊ दे असं मी आमच्या नवसाच्या राजाला, गोल्डनच्या राजाला आणि त्याचा आशीर्वाद मागतो आणि भावेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो. गणेश गणेश मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.